मुंबईमध्ये विसर्जन मिरवणुकांना दणक्या सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर पुण्यामध्ये सुद्धा विसर्जन मिरवणुकांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो। अतिशय उत्साहामध्ये या मिरवणुका सुरू झाल्या आहेत। तर मानाचे गणपती मार्गस्थ झालेत। त्यांच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने गणेश भक्त हे सामील झालेले आहेत। ढोल ताशांचा गजर केला जातोय, गुलालाची उधळण केली जाते। मुंबईतली ही दृश्य ड्रोनद्वारे टिपलेली आपण बघू शकतोय। लालबागच्या राजाची ही जी विसर्जन मिरवणूक आहे ती मार्गस्थ होताना दिसते। ज्या ठिकाणी लालबागचा राजा जाईल त्या ठिकाणी जिथे थोडासा लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक थांबली की त्या ठिकाणी आपल्याला गुलालाची उधळण केली जात असल्याचं दिसून येते। फुलांची उधळण केली जाते आणि मोठ्या संख्येने हे गणेश भक्त या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील होताना आपल्याला दिसतात। आपल्याकडे येतात पुणे आणि मुंबई दोन महत्त्वाची शहराच्या ठिकाणी अगदी जल्लोषात हा सण साजरा केला जातो। मुंबईमधली लालबागच्या राजाची ही जी मिरवणूक आहे ती पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते विसर्जन मिरवणूक। तर दुसरीकडे आहे पुण्यातली ही दृश्य। या ठिकाणी महिला ढोल ताशा पथकाकडून ढोल वादन केलं जाते। संपूर्ण परिसर हा दणाणून सोडल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि ही विसर्जन मिरवणूक पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान लालबागच्या राजाची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत। या ठिकाणी पताका सोडल्या जात आहेत आणि लालबागच्या राजाचा अगदी जल्लोषात या ठिकाणी निरोपाची ही मिरवणूक निघालेली आहे। लालबागच्या राजाची मनोभावे पूजा केली। दर्शन घेण्यासाठी दूरदूरून या ठिकाणी गणेश भक्त आलेले होते आणि आज दिवस आहे निरोपाचा, त्यामुळे भक्तिमय वातावरण भावपूर्ण वातावरणामध्ये आता ही मिरवणूक पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र गर्दी प्रचंड आहे। आलोट अशी गर्दी आपल्याला या मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळते। मोठ्या संख्येने गणेश भक्त फक्त मुंबईतूनच नाही तर बाहेरून सुद्धा येऊन लालबागच्या राजाच्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात आणि ही थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। कशा पद्धतीने इथं भक्तांची जी गर्दी आहे ती वाढतच चालल्याचं आपल्याला दिसतंय। जशी जशी पुढे ही मिरवणूक जाईल तसशी गर्दी वाढताना दिसून येते। मात्र जो जोश आहे, जो जल्लोष आहे, जो उत्साह आहे गणेश भक्तांचा तो कमी झालेला नाहीये। थोड्या वेळापूर्वीच शेवटची आरती पार पडलेली होती लालबागच्या राजाची आणि त्यानंतर ही विसर्जन मिरवणूक पुढे निघालेली आहे। मात्र अतिशय संथ गतीने ही विसर्जन मिरवणूक पुढे जाताना दिसते, कारण गर्दी प्रचंड आहे आणि पुढे जाताना एवढी सर्व गर्दी लालबागच्या राजासोबतच पुढे सरसावत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघतोय। मुंबईतल्या रस्त्यांवरची ही दृश्य आहेत। लालबागचा राजा ज्या ठिकाणावरून मार्गस्थ होतो तिकडची ही दृश्य, कारण लालबागच्या राजाच्या या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याची गणेश भक्तांची इच्छा असते। मात्र काही जण येतात तर काही जण येऊ शकत नाही। ते लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर हे सर्व जी दृश्य आहे ते बघू शकताय। विलोभनीय असं रूप लालबागच्या राजाचं आज निरोप दिला जाणार आहे राजाला, लाडक्या गणपती बाप्पाला। आणि त्यावेळेला जी विसर्जन मिरवणूक निघाली आहे त्यामध्ये मोठ्या संख्येनं गणेश भक्त सामील झाल्याचं आपल्याला दिसून येते आणि उत्साह सुद्धा आपल्याला त्यांचा पाहायला मिळतोय। नाचत गात हे सर्वजण
बाप्पाच्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। गुलालाची उधळण या ठिकाणी केली जाते आणि दुसरीकडची दृश्य सुद्धा आपल्याकडे येत आहेत गिरगाव चौपाटीवरची। गिरगाव चौपाटी या ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाचे बाप्पा येताना दिसून येत आहेत आणि गणेश भक्त ही गर्दी करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता घरगुती बाप्पा सुद्धा विसर्जनासाठी घेऊन इथं मुंबईकर येत आहेत। तर जे सार्वजनिक गणेश मंडळ आहे त्यांचेही बाप्पा इथं येताना आपल्याला दिसून येत आहेत। त्यांच्या विसर्जन मिरवणुका आता गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्यानंतर इथं या बाप्पाला निरोप दिला जाईल आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्त प्रचंड गर्दी दरवर्षी गिरगाव चौपाटीवर करत असतात। याही वर्षी तेवढीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते, तोच उत्साह आपल्याला पाहायला मिळतो। मात्र गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला असं म्हणत गणेश भक्त आपल्या बाप्पाला निरोप देताना दिसून येत आहेत। भावपूर्ण वातावरण या ठिकाणी आहे, मात्र उत्साह कमी झालेला नाहीये कारण गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या। I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that, spitting slow. At some point in our lives, we just sort of become a story. Select a great chick. दरम्यान अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत लालबागच्या राजाच्या इथून। स्वप्नील, काय सांगाल, लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते। प्रचंड गर्दी याही वर्षी भक्तांची आपल्याला दिसतेय। सध्या कुठे आहे लालबागचा राजा आणि कसं चित्र दिसतंय? नक्की लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी ही गणेश भक्तांची आहे। आता सध्या लालबागचा राजा हा शॉप बिल्डिंगच्या याजवळ आहे। शॉप बिल्डिंगच्या इथे लालबागच्या राजावरती पुष्पवृष्टी होते। या ठिकाणी एक आरती सुद्धा लालबागच्या राजासाठी शॉप बिल्डिंगच्या रहिवाशांकडून करण्यात येते आणि या लालबागच्या राजाच्या पाठोपाठ आणखी काही गणेश मूर्ती सुद्धा आहेत, त्यांची सुद्धा विसर्जन मिरवणूक आहे ती पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते। एकूणच लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही सकाळी 11च्या सुमारास निघाली, मात्र आता 5:30 वाजले तरी लालबागचा राजा हा मुख्य प्रवेशद्वारापासून काही 100 मीटरच्या अंतरावरतीच आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे कुठेतरी लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही धीम्या गतीने मात्र मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने गणेश भक्तांच्या उपस्थितीमध्ये होताना पाहायला मिळते। सर्व गणेश भक्त जे आहेत ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आताही गर्दी करताना या ठिकाणी पाहायला मिळतात। निश्चितच स्वप्नील, आणि काही गणेश भक्त हे आपल्या बिल्डिंगच्या गॅलरीमध्ये असतील किंवा जे पत्रे लावलेले आहेत आजूबाजूला त्याच्यावर सुद्धा आपल्याला दिसत आहे। नक्कीच या ठिकाणी लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी अखेरचं पाहण्यासाठी सर्व गणेश भक्त असतील, मग या ठिकाणी लालबाग पॅलेसमध्ये राहणारे जे रहिवासी असतील ते आपापल्या गॅलरीमध्ये खिडकीमध्ये या ठिकाणी आलेले आहेत। लालबागच्या राजाला शेवटचं डोळे भरून पाहता यावं यासाठी या सर्व गणेश भक्तांची धडपड आहे या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी जी गॅलरी असेल किंवा बॅनरसाठी उभारण्यात आलेले फलक असतील, या फलकांचे जे बांबू असतील, या सर्ववरती या ठिकाणी लालबागमध्ये गणेश भक्त ते बॅरिकेटिंग वरती सुद्धा बसलेले आपल्याला एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतात। निश्चितच स्वप्नील, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये आहेत आणि तिकडचे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। सध्या काय दृश्य आहे, काय चित्र आहे ते आपण बघितलं। दरम्यान पुण्यातली ही दृश्य आपल्याकडे येत आहेत। मानाचे गणपती आता मार्गस्थ होताना दिसून येत आहेत। तर मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीचं विसर्जन थोड्याच वेळापूर्वी पार पडलेलं होतं, मात्र अतिशय संथ गतीनं पुण्यामध्ये या विसर्जन मिरवणुका पुढे जाताना आपल्याला दिसून येत आहेत। त्यामुळे याही वर्षी आपल्या गणपती बाप्पाला निरोप देण्याचा जो क्षण आहे तो किंवा विसर्जन मिरवणुका आहे त्या रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे। दरम्यान हा बाप्पाचा थाट आपण बघू शकतोय, हत्तीवरून ही मिरवणूक पुढे मार्गस्थ होताना दिसून येते। त्याची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। हत्तीवर विराजमान झालेले बाप्पा पुढे मार्गस्थ होताना दिसत आहेत, सरसावताना आपल्याला दिसून येत आहेत। दरम्यान विसर्जन मिरवणुकांचा सुद्धा एक
वेगळेपण आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। पुणेकरांची मोठी गर्दी आहे, ढोल ताशांचा गजर इथं ऐकू येतोय आणि अशातच हत्तीवरून बाप्पा इथं आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज बाप्पाला निरोप दिला जातोय आणि हत्तीवरून ही विसर्जन मिरवणूक पुढे मार्गस्थ होताना आपल्याला दिसतेय। थेट दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय आणि जी सजावट केलेली आहे, ज्या पद्धतीनं बाप्पा या ठिकाणी विराजमान झाले आहेत, आकर्षक अशी मूर्ती पाहायला मिळते। आपल्या आजच्या सेगमेंटमध्ये आपण आता पुणेकरांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी आहे। मुक्त पत्रकार होऊन तू उत्साह आपण बघू शकतो। पुण्यातला मानाचे गणपती मार्गस्थ होताना आपल्याला दिसत आहेत, तर दुसरीकडे विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल ताशांचा हा गजर आहे। महिला ढोल ताशा पथकाकडून अशा पद्धतीनं संपूर्ण परिसर दणाणून सोडलेला आहे त्यांनी आणि अगदी जल्लोषात इथं ढोल वादन होताना दिसतंय। सर्वच जण इथं बाप्पाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नाचत गात या विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठ्या संख्येनं लोक सहभागी झाले आहेत। अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून ते तरुण सर्वजण त्याचबरोबर तरुणी सुद्धा मोठ्या उत्साहानं ढोल वादन करताना आपल्याला दिसून येत आहेत। तर मानाचे गणपती मार्गस्थ होताना दिसत आहेत। पहिला मानाचा गणपती कसबा पेठेतील गणपतीचं विसर्जन थोड्याच वेळापूर्वी पार पडलेलं आहे आणि त्यानंतर आता दुसरा मानाचा गणपतीचं विसर्जन सुद्धा पार पडलं होतं। तिसरा मानाचा गणपती आता पुढे मार्गस्थ होताना दिसतो। दरम्यान हा ताशा वाजवला जातोय, त्याची थेट दृश्य आपण बघू शकतोय। कशा पद्धतीनं तालबद्ध असा हा ताशा वादनाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि ते चित्रित करण्यासाठी सुद्धा लोकांची चढाओढ आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान विसर्जन मिरवणुकीचा हा थाट आपण बघू शकतोय। मुंबईमधला आणि पुण्यातला गणपती बाप्पा 10 दिवसांपूर्वी विराजमान झालेले होते, त्याही वेळेला मोठा उत्साह होता आणि आज जेव्हा बाप्पाला निरोप दिला जातोय त्यावेळेला हा जो उत्साह आहे तो तसाच आहे। मात्र गणपती बाप्पा आपल्याला सोडून चाललेले आहेत, त्यामुळं कुठेतरी भक्तगण हे भावुक झाल्याचंही पाहायला मिळतं आणि अशा या भक्तिमय वातावरणामध्ये गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय, त्याची थेट दृश्य पुण्यातले आपण बघू शकतोय। विसर्जन तलावाची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे आणि तिथेच गणपती बाप्पाला इथं निरोप दिला जातोय। भावपूर्ण वातावरणामध्ये गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाला निरोप दिला जातो, त्याची दृश्य आपल्याकडे येत आहेत। पुण्यातली पुणे सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची आणि या ठिकाणी मोठ्या जल्लोषात गणेश उत्सव साजरा केला जातो। एक
गणेशोत्सवाची जी खासियत आहे ती म्हणजे या ठिकाणी मानाचे गणपती बसतात. त्याचबरोबर इथं वेगवेगळे देखावे सादर केले जातात, सामाजिक संदेश दिला जातो आणि हे देखावे बघण्यासाठी मोठ्या संख्येनं गणेश भक्त या ठिकाणी गर्दी करत असतात. आणि आज जेव्हा बाप्पाला निरोप दिला जातोय त्यावेळेला मोठी गर्दी गणेश भक्तांची आपल्याला पाहायला मिळते आणि आज साश्रू नयनांनी बाप्पाला इथं निरोप दिला जातोय त्यावेळेची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. पुण्यात विसर्जन तलावाच्या ठिकाणी या विसर्जन मिरवणुका पोहोचल्यात आणि त्यानंतर गणपती बाप्पाला इथं निरोप दिला जात असतानाची दृश्य आपल्याकडे येत आहे. दरम्यान मुंबईतली ही दृश्य विसर्जन मिरवणूक आहे लालबागच्या राजाची. लालबागचा राजा जो प्रसिद्ध गणपती आहे आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.